मेट्रो 2B च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी आता सीएम सुद्धा उपस्थित आहे आणि सीएम आता मेट्रोनं प्रवास करणार आहेत। मेट्रो सजवलेली आहे, आपण पाहू शकतो या मेट्रोचा मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे। डायमंड गार्डन पासून ही मेट्रो सुरू होणार आहे। त्याचबरोबर मुंबईतल्या वॉटर टॅक्सीचं सुद्धा लोकार्पण आजपासून होत आहे, भूमिपूजन आजपासून होत आहे। आपल्यासोबत प्रणाली कापसे जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण पाहतोय की मेट्रो 2B चं आता उद्घाटन होत आहे आणि सीएम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का प्रणाली? वरती पोहोचलेले आहेत आणि आता त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या ठिकाणी मेट्रो 2B चं उद्घाटन केलं जाणार आहे। उद्यापासून ही सर्वसामान्य मुंबईकरांच्या सेवेत आणली जाणार आहे। आता आपण पाहतोय तिचं सजवलेलं छान स्वरूप। मुख्यमंत्री हे आता त्याला हिरवा कंदील दाखवतायत। त्यांनी प्रवासासाठी उद्यापासून उपलब्ध होणार आहे। त्यांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं। ही मेट्रो जी पहिली 2B जी लाईन आहे तिथला जो पहिला टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यातली 5 स्थानकांवर धावणारी ही एलिव्हेटेड जिचे पाचही स्थानक आहेत अशी ही मेट्रो या ठिकाणी आपण पाहतो आहोत की आपण पाहतोय की मुख्यमंत्री आणि सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री मेट्रोनं प्रवास करतायत। मेट्रोच्या लोको पायलट असलेल्याच कंपार्टमेंटमध्ये तिघ जण उभे आहेत। आपण पाहतोय की मुंबईचा विकास आता ही तिघांची ही जोडी कशा प्रकारे करणार आहे आणि त्याचंच हे उद्घाटन आपण पाहतोय। मेट्रो 2B पहिल्या टप्प्याचे हे उद्घाटन आहे। यामुळे असंख्य मुंबईकरांना त्यांचा प्रवास, रोजचा प्रवास सुकर होणार आहे। उद्यापासून मुंबईकरांसाठी ही मेट्रो खुली करण्यात येणार आहे। उद्यापासून प्रत्येक मुंबईकर या मेट्रोनं प्रवास करू शकतो आणि आपल्या इप्सित स्थळी, आपल्या कार्यालयामध्ये अगदी कमी वेळेत पोहोचू शकतो। आणि त्याच्या उद्घाटनासाठी आता मुख्यमंत्री आणि सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित झालेले आहेत। मेट्रोच्या पहिल्याच कंपार्टमेंटमधनं आपण पाहतोय की लोको पायलट जिथे असतो त्याच कंपार्टमेंटमध्ये ते आहेत आणि मुख्यमंत्री आता फोटो घेत आहेत। मुख्यमंत्री स्वतःच्या हाताने स्वतःच्या फोनमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेताना दिसले। एकंदर आनंदाचं वातावरण आहे। मुंबईकरांसाठी ही सोय आणि मोठी सुविधा होणार आहे आणि त्या निमित्तानं खरं तर आजचा दिवस महत्त्वाचा आहे। काही वेळातच मेट्रोला सुरुवात होईल आणि त्यानंतर या रुळांवरून पहिल्यांदा पहिला प्रवास। मुंबईमध्ये बरेच मेट्रो कामांमुळे वाहतूक कोंडी होत होती। या वाहतूक कोंडीचा फटका आणि त्रास बऱ्याच प्रमाणात होत होता। मात्र आता या वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांची सुटका झालेली आहे, कारण डायमंड गार्डन पासून मंडालेपर्यंत ही मेट्रो आता धावणार आहे। हा पहिला टप्पा असणार आहे। या पहिल्या टप्प्यातला प्रवास आता उद्यापासून सुरू होतोय। उद्यापासून मुंबईकर आता या पहिल्या टप्प्यातनं आपापल्या कार्यालयामध्ये पोहोचू शकणार आहेत आणि त्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांच्याही हस्ते होत आहे। उबर बुक करायचं
पण पाहतो या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातनं आता हा पहिला प्रवास होतोय. काही वेळातच रुळांवर ही मेट्रो धावणार आहे. मंडालेपासून जो प्रवास आहे तो असाच सुखरूप हो आणि सर्व प्रवाशांना या सुविधा अतिशय उत्तम रीतीने लाभो अशी सदिच्छा व्यक्त करू. देवनार मेट्रो स्थानकापर्यंत त्यांचा प्रवास असणार आहे आणि तिथून पुन्हा आपण पाहतोय की आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री इथून निघालेले आहेत. देवनार मेट्रो स्थानकापर्यंत ते प्रवास करतील आणि त्यानंतर ते पुन्हा वळून येतील. मात्र हा खरं तर मुंबईकरांसाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे, कारण उद्यापासून मुंबईकरांना या मेट्रोनं प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो सिटी आहेच, मात्र अगदी काही वर्षातच मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं पसरणार आहे आणि त्याचाच विचार करून खरं तर या प्रकारे मेट्रोचं जाळं त्याची रचना केली जाते. हा जो पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज होत आहे. जवळपास 5-5.5 किलोमीटरचा हा फेज असणार आहे. मंडालेपासून डायमंड गार्डन पर्यंत ही मेट्रो जाणार आहे, चेंबूर पर्यंत. आज उद्घाटन झालं आणि उद्यापासून सगळ्यांसाठी ही खुली होईल. अनुभव घेता येणार आहे. खरं तर इतर मेट्रोंसारखीच ही मेट्रो आहे, परंतु हिचं महत्त्व असं आहे की ही मुंबईतल्या अशा भागांना जोडते ज्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी खूप कमी प्रमाणात होती. मोनोसुद्धा सध्या आपल्याला माहिती आहे की ती बंद आहेत आणि त्यामुळे सुद्धा नागरिकांना अडचण होते. चेंबूरच्या डायमंड गार्डनपासून ते ही आत्ताच्या घडीला मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरपर्यंत सध्या 5 स्थानकांमध्ये ही मेट्रो सुरू करण्यात आलेली आहे. हिचे आणखी 2 टप्पे आहेत. ते 2 टप्पे पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो पूर्णपणे हिचा मार्ग पूर्ण करेल आणि साधारणतः तो 19 किलोमीटरपेक्षा अधिकचा असणार आहे. तुम्ही पाहता आहात की आता आपण चेंबूर सोडलेला आहे. चेंबूरचा छत्रपती शिवाजी महाराज चौक सोडलेला आहे आणि आता इथून आपण पुढे मानखुर्दच्या दिशेनं रवाना झालेलो आहोत. सध्या 5 स्थानकं तयार करण्यात आलेली आहे. उन्नत असा मार्ग आहे, परंतु AC गारेगार असा प्रवास हा नक्कीच मुंबईकरांना आवडेल. आणि मेट्रो आता खरं तर मुंबईकरांच्या ओळखीची झालेली आहे, सवयीची झाली आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. परंतु कनेक्टिव्हिटीचं हे सगळं जाळं पूर्ण जेव्हा होईल, म्हणजे 19 किलोमीटरची ही जी 2B रस्ता आहे हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो मुंबईतल्या अनेक मेट्रोंना, त्याचबरोबर मोनोरेलला आणि इतकंच नाही तर वेस्टर्न लाईन आणि सेंट्रलची जी लोकल आहे त्यांना सुद्धा जोडला जाणार आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटीची एक सुंदर व्यवस्था या निमित्तानं उपलब्ध होणार आहे मुंबईकरांना असं आपल्याला म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत मराठी. आपण पाहतोय की 5 स्थानकांचा हा प्रवास असणार आहे आणि उद्यापासून मुंबईकर या 5 स्थानकांवरनं आपापला प्रवास करू शकतात. जसं प्रणालीने सांगितलं त्याप्रमाणे मेट्रो ही काही मुंबईकरांसाठी नवी नाहीये, मात्र त्या प्रवासाला काही प्रमाणात मर्यादा येतात, कारण प्रत्येक ठिकाणी मेट्रोनं जाता येतच असं नाही. हा जो भाग आहे तो मोठी वाहतूक कोंडी होणारा भाग आहे आणि या ठिकाणी अगदी दररोज मोठमोठ्या वाहनांच्या रांगा असतात. मात्र आता या त्रासातनं मुंबईकरांची सुटका या मेट्रो मार्गामुळे झालेली आहे. हा पहिला टप्पा 5 स्थानकांचा असेल आणि 8 एप्रिल म्हणजे उद्यापासून या मार्गावरनं मुंबईकर या मेट्रो लाईनवरून प्रवास करू शकणार आहेत. त्यासाठी आज त्याचं लोकार्पण केलं जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही सजवलेली गारेगार मेट्रो आपण पाहू शकतोय. या ठिकाणी अनेक लोक प्रवास करतायत आणि उद्यापासून या सगळ्या प्रवाशांसाठी ही मेट्रो लाईन खुली होणार आहे. 2Bचा पहिला टप्पा असणार आहे. देवनारपर्यंत दोन्ही DCM आणि CM सुद्धा प्रवास करतील आणि त्यानंतर ते परत येतील. आज मुंबईमध्ये अनेक विकास कामांचं उद्घाटन होत आहे, भूमिपूजन होत आहे आणि त्याच धर्तीवर आपण पाहतोय की मेट्रोचं सुद्धा लोकार्पण आता केलं गेलंय. उद्यापासून ही मेट्रो दररोज धावणार आहे. आपल्यासोबत प्रणाली कापसे जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आपण पाहू शकतोय की CM आणि DCM या ठिकाणी प्रवास त्यांनी केलेला आहे. त्यांनी काही भावना व्यक्त केल्या का? त्यावेळी इतर लोकांनी काही भावना व्यक्त केल्या का? किती वेळ या प्रवासामध्ये लागणार आहे, काय सांगता येत आहे?
आपण पाहतोय की आत्ता थोडासा प्रवास झालेला आहे आणि सीएम आणि दोन्ही डीसीएम मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आता देवनार या ठिकाणी उतरलेले आहेत. देवनार या मेट्रो स्थानकापर्यंत त्यांचा प्रवास झाला आणि या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी लोटली होती. मेट्रोचं स्वागत करण्यासाठी हे सगळे जमलेले आहेत. आपण पाहू शकतोय की मुख्यमंत्री आपल्यासोबत प्रणाली कापसे जोडल्या गेलेले आहेत. प्रणाली, आपण पाहतोय की मुंबईमध्येही मेट्रोचं लोकार्पण झालं आणि मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री इथे उपस्थित होते. किती कालावधीचा हा प्रवास होता आणि ही 5 स्टेशन पार करण्यासाठी किती काळ लागणार आहे? खरं तर आत्ता हा प्रवास जो आहे इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेल्या 2 स्थानकं आपण आलेलो आहोत आणि ही आजच सजवलेली अशी ही मेट्रो तुम्ही पाहता आहात. खरं तर मेट्रो 2B चा हा पहिलाच टप्पा आहे जो आज लोकार्पण होतं आहे, जिचं AC ही मेट्रो असणार आहे. खरं तर मुंबईकरांनी यापूर्वी मेट्रोचा प्रवास केलेला आहे, परंतु उन्नत मार्गाची ही मेट्रो लाईन आहे आणि अशा भागातून मुळात ही जाती आहे जिथे कनेक्टिव्हिटीच्या खूप अडचणी आहेत. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईन या 3 सरळ मार्गाने जाणाऱ्या लोकल ट्रेन आहेत, परंतु मधल्या मार्गांना जोडणारी कनेक्टिव्हिटी मुंबईमध्ये नव्हती. खरं तर 2014 ते 2019 या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाचा जो पहिला त्यांचा कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये या सगळ्या मेट्रो लाईन्सची आखणी करण्यात आलेली होती, परंतु प्रत्यक्ष सुरुवात मात्र आपण पाहतोय की आता झालेली आहे. वेगवेगळे मार्ग गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या 1-1.5 वर्षांमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. आज 2B हा मार्ग सुरू करण्यात आला आहे. पहिला टप्पा आहे ज्याच्यामध्ये 5 एलिव्हेटेड स्थानकं आहेत आणि इतर जो टप्पा आहे तो नंतर सुरू केला जाणार आहे. हा जो पहिला टप्पा आहे, या पहिल्या टप्प्यामध्ये आपण खरं तर प्रवास पूर्ण करून इथं पोहोचलेलो आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पाहता आहात की हा टप्पा आत्ताच्या घडीला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि तिथपर्यंत आपण प्रवास केलेला आहे. अतिशय सुंदर अशी सजवण्यात आलेली ही मेट्रो तुम्ही पाहता आहात आणि मुंबईकरांच्या सेवेत उद्यापासून ही समाविष्ट केली जाणार आहे. साहजिक आहे की मुंबईकरांना आणखी एक सेवा मिळत असल्यामुळं त्यांचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे. आपण अगदी मेट्रो कशी तिचा जो पहिला रेक आहे जिथे ही चालवली जाते तिथे आपण दाखवतो आहोत की कशा पद्धतीनं महाराष्ट्र नगराचं हे स्थानक आहे जिथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. साहजिक आहे यासाठी ज्यांनी काम केलं आहे ते सगळे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे, कारण पहिला टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की त्यांना सगळ्यांना आपलं काम पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं याचा आनंद आहे. कर्मचारीसुद्धा या रेल्वेचा आनंद घेत आहेत, सेल्फी काढत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन झालेलं आहे. सोबतच पॉड टॅक्सीचं सुद्धा भूमिपूजन आज करण्यात आलं. एक नवीन प्रयोग, भारतामध्ये पहिला प्रयोग केला जाणार आहे तो म्हणजे पॉड टॅक्सीचा, ज्याचं भूमिपूजन सुद्धा आज करण्यात आलं आहे. प्रणाली, आपण पाहतोय की मेट्रोचं सुद्धा इथे भूमिपूजन झालंय, मात्र आता उद्घाटन झालेलं आहे. मात्र या मेट्रोच्या फेऱ्या किती काळानं असणार आहेत आणि मेट्रोच्या दिवसभरातनं किती फेऱ्या असणार आहेत? सध्या आपण पाहतो आहोत की आज उद्याचाच पहिला दिवस असल्यामुळं साधारणतः जास्तीत जास्त फेऱ्या देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु आत्ताच्या घडीला तिची जी क्षमता आहे तिची क्षमता जरी पूर्ण असली तरीही तिची वाहतूक ही काही काळ जी आहे ती स्लो ठेवण्यात येणार आहे आणि नंतर मात्र जसे जसे टप्पे वाढतील तसे तसे तिची तिच्या फेऱ्या आहेत त्या अधिकाधिक करण्याचा प्रयत्न असेल. तुर्तास आपण पाहतो आहोत की आज हिचं पहिली फेरी, पहिलं उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे आणि त्यामुळं मुंबईकरांच्या सेवेमध्ये एक नवीन अशी मेट्रो आणि तिचा नवा कोरा हा कोच उपलब्ध झालेला आहे. उद्या सकाळपासून ही मेट्रो जी आहे ती मुंबईकरांच्या प्रवासासाठी खुली केली जाणार आहे. नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की मेट्रो 2 बसचा पहिला टप्पा आज खुला केलेला आहे आणि त्यातनं मुख्यमंत्री आणि सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री अशा तिघांनीही लोको पायलटच्या कोचमधनं पहिल्यांदा प्रवास केला आणि 2 स्थानकांपर्यंत ते या मेट्रोमधनं गेले. आता उद्यापासून ही मेट्रो जनसामान्यांसाठी, सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुली होणार आहे आणि सर्वसामान्य मुंबईकर या मेट्रोतनं प्रवास करू शकणार आहेत. ज्याप्रमाणे प्रणालीने आपल्याला आपण पाहतोय की अंधेरी पश्चिम ते मंडाले मानखुर्द एकूण लांबी या प्रकल्पाची आहे 23 किलोमीटर. 23 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि या मार्गाचं काम 3 टप्प्यांमध्ये होत आहे. 3 टप्प्यांमध्ये सध्या काम सुरू आहे.
आज जो उद्घाटन झालं ते डायमंड गार्डन पासून मंडाले हा एकूण 5.6 किलोमीटरचा पहिला टप्पा, जवळपास 5.5 किलोमीटरचा हा टप्पा आहे. त्याच्यामध्ये एकूण 5 स्थानकं आहेत. जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर ही सगळी स्थानकं असणार आहेत.